आई, लहानपणी तू म्हणायचीस मोठं झाल्यावर कळेल तुला, तेव्हा आम्हाला वाटायचं मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्य, जिथे हवं तिथं जाणं, स्वतःचे निर्णय घेणं आणि सगळं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगणं. पण खरं सांगायचं तर मोठं होणं म्हणजे असंख्य जबाबदाऱ्यांचं ओझं उचलणं असतं. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ, कामाचा ताण, घर सांभाळणं आणि शेवटी स्वतःसाठी वेळ न उरणं. आई, तू सगळ्या इतक्या सहजतेने सावरलंस तेव्हा वाटायचं काही मोठं नाही. आता आयुष्याची सावरासावर करायला खूप धांदल उडतेय ग. तू कसं सगळं सावरलं असेल खरंच मला प्रश्न पडतो. आज जेव्हा हे सगळं माझ्या वाट्याला आलं तेव्हा तुझं सामर्थ्य किती मोठं होतं हे जाणवतं. कधी नोकरीमुळं, कधी अभ्यासामुळं, कधी नात्यांच्या ओझ्यामुळं मन दमून जातं. आजूबाजूला लोक असतात पण तरीही आतून एकटेपणा कुरतडत असतो. आज कळतंय मोठं होणं म्हणजे किती फक्त कमवणं किंवा स्वतंत्र होणं नाही, तर थकलो तरी थकल्यासारखं जगणं असतं. तू आम्हाला तेच शिकवलंस, हसत मुखाने निभावून नेणं. इथे मी आईची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सकाळचे बघा 5:30 पावणे 6ला उठले. उठल्या उठल्या मी बिछाण्यातच झोप चांगली झाल्यामुळं कृतज्ञतेने नमस्कार करते आणि लगेच उठत नाही. जपमाळ असते माझी बाजूलाच. रात्री झोपताना पण मी जप करून झोपते आणि सकाळी उठल्या उठल्या पण विठ्ठल जप करते आणि कामाला सुरुवात करते. आणि आता बिछाना वगैरे काढून घेते. एकटीच, मिस्टर नाईटला ऑफिसला असल्यामुळं मी एकटीच हॉलमध्ये झोपते. मुलं त्यांच्या त्यांच्या रूममध्ये झोपतात. आणि अशी सकाळची माझी सुरुवात मी आज दाखवते तुम्हाला. मॉर्निंग सगळ्याच महिलांना असतं आपल्या मुलांची जबाबदारी घेणं. पुन्हा आता माझी मुलं मोठी झालेली आहेत तरी पण मला उठण्याची सवय ही लागलेलीच आहे पहिल्यापासून. मिस्टरांचा पूर्वी टिफिन असायचा, सगळं आता रुटीन चेंज झालेलं आहे. पण मुलांसाठी टिफिन असतो, मग उठावंच लागतं. आणि ही जबाबदारी काही संपत नसते. ते आपण त्यामुळं ॲक्टिव्ह पण राहतो. मी तुम्हाला नेहमी सांगते, मी घरातली सगळी कामं मी स्वतः करते. मिस्टर होईल तेवढी मदत करतात आणि मग बिझी राहते मी त्याच्यामध्ये. दुसरे विचार पण नको आपल्याला यायला. तर अशा प्रकारे मी सकाळची सुरुवात करून घेतली. अशी असते माझी. आता मी गरम पाणी पिणार, काढा पिणार. कोणता काढा पिणार आहे व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक करा. अजून काय काय पुढे असणार आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. माझ्या खूप मैत्रिणींनी मला रिक्वेस्ट केला की अश्विनीताई तुझे व्हिडिओ का येत नाही, म्हणून मी हे सर्व शूटिंग केलेलं आहे. आणि तुम्ही छान छान कमेंट्स पण करताय. तर एका ताई म्हणून व्हिडिओ मी बनवते आहे. लाईव्हला पण रोज असते एक्झरसाईजला मॉर्निंगला. तिथेही तुम्ही येत जा सकाळचं. तर हे मी सकाळी उरकून नंतर लाईव्हला 9ला फ्री होते.
9:30पर्यंत आणि मग योगा वगैरे करून घेते. ते पण व्हिडिओ तुम्हाला डे बाय डे आहेत. लाईव्ह सेक्शन माझं तसं असतं आणि शॉर्ट्स असतात. तर खूप माझ्या व्ह्युअर्सचे सबस्क्रायबरांचे मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पण बनवत जावा. तर मी हे व्हिडिओ बनवते आता पुन्हा चालू केलेलं आहे आणि माझं रुटीनच मी दाखवणार तुम्हाला आणि मी काय काय कशी करत असते. लाईव्हला पण मी असते तर मी काय दाखवते, एक्सरसाइज दाखवते, हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी लाईफस्टाईलच शेअर करत राहणार आहे. आता मी मिस्टर मॉर्निंगला सकाळी उशिरा येतात 10-11ला. तर तोपर्यंत मी घरातली ही कामं उरकत असते. तुम्ही बघू शकता अजून अंधार होता बाहेर म्हणून मी खिडकीतून दाखवू शकत नाही. हा कॉपर तांब्याचा जग आहे, तो मी भरून ठेवते आणि ते पहा मी हा काढा बनवत असते. 2 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये धने, जिरे, ओवा, बडीशोप आणि हे सगळं घालून मी उकळायला ठेवणार आहे. हे मी पूर्वी पण करायची, पिवत नाही हे काढा, पण आता पुन्हा एक्सरसाइजसोबत हे पण प्यायला स्टार्ट केलेलं आहे आणि माझं वजन आता 2 किलो कमी झालेलं आहे. खूप मला आनंद वाटतोय. सगळं घरचंच काम करत एक्सरसाइज डेली रुटीनमध्ये असल्यामुळं खाऊन पिऊन आहे आणि खूप छान वाटतंय मला आता हा फरक बघून. इथे बघू शकता हे रात्रीचे भांडे मी घासत असते पण आज घासले नव्हते तर ते मी घासून घेते. एकीकडे काढा ठेवलाय, ते पाणी 1 कप व्हायला ठेवलंय. पूर्ण ते होईपर्यंत मी भांडे घासून घेते. असं माझं सकाळी रुटीन चालू होतं आणि हा थोडासा फास्ट केलेला आहे व्हिडिओ, खूप मोठे होतात. तर खूप सारी माहिती आणि काय काय करत असते दाखवण्याचा प्रयत्न करते आहे मी आणि तुमच्या रिक्वेस्टमुळंच व्हिडिओ पुन्हा बनवायला लागलेले आहे. तर डे बाय डे रुटीन, रेसिपी सर्व येतील तुम्हाला आणि सगळं मी शूटिंग करते, एडिटिंग करते. पुन्हा अपलोडिंगला थोडा वेळ होतो, सांभाळून घ्या. तर पाहायला आवडतंय त्यांना. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मोटिवेशनच मिळणार आहे. बघू शकता. आता हेच मी थोडंसं मीठ पण घालणार आहे. किचन वगैरे साफ करून घेतला. आता पुढे काय काय असणार आहे ते पाहत राहा. तर हे काढा पिताना आता मी थोडंसं बसून घेते, चहा पण ठेवते आणि TV थोडा पाहत तो काढा पण एन्जॉय करणार आणि नंतर चहा पण पिणार मी, कारण मला चहा खूप आवडतो. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल तरी घरातली जबाबदारी त्या स्त्रीला घ्यावीच लागते. म्हणून सद्गुरू सांगतात स्त्री खूप महान आहे आणि तिला मान सन्मान द्या, तिला प्रेम द्या, हे खूप गरजेचं आहे. पण आजकाल आपण काय करतो, तिचं कामच आहे, तिनेच केलं पाहिजे आणि असं नका करू. तिला पण तुम्ही आनंद द्या. मुलांनी पण वेळेवर काळजी घ्या आईची. पुन्हा मिस्टरांनी सर्व महिलांच्या म्हणजे मिस्टरांनी त्यांची काळजी घ्या.
फोनवर चौकशी करा ऑफिसवर असाल तर. पाऊस बाहेर पडत असल्यामुळं मी चहामध्ये थोडे मसाले, विलायची, काळी मिरी, लवंग वगैरे घातलेली आहे. अद्रक थोडंसं घातलेलं आहे. तर हा चहा प्रणीत, प्राची आणि मी 3 जण आम्ही घेत असतो आणि तो दुधाचा असतो. त्याच्यामुळं दूध वगैरे एकीकडे गरम करून ठेवलं, गरम पाणी. आता ते मी काढा पाण्यासोबत पिते कारण मला नाही पिवत तो. असं मी पाणी आणि 1 घोट काढा अशी घेत राहते. तर इथे पहा, मध्ये मध्ये काम करताना थोडंसं बसून घ्यायचं, आपल्याला थोडासा वेळ द्यायचा. पुन्हा काय करायचं आहे ते नियोजन चालू होतं माझं. पुढे आता मी भाजीला फोडणी देणार आहे हे विचार चालू होते. TV पण पाहत होते. इथे बघा, आता मी टिफिनसाठी भाजी रात्रीच निवडून ठेवली आहे. पापडी म्हणतात त्याला, घेवडा पण बोलतात कोण कोण. तर 2 प्रकारचे घेवडा असतात. हे पापडी घेवडा म्हणतात त्याला. अशा बिया असतात. तर अशा कापून घेतले, स्वच्छ धुवून घेऊया. फोडणीसाठी लसूण लागेल, चेचून घेऊया आणि फोडणीला भेटूया. चला आपण भाजीला फोडणी देऊया. व्हिडिओ तुम्ही पाहत आला असाल, सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. योगासाठी तयारी केली आहे. तेल घालूया कढईत. लसूण चेचून घेतलाय. काढा पिला ना खूप छान वाटतं. सर्दी थोडीशी कमी झाली. चेचलेलं लसूण. लाईव्ह डे बाय डे बघा तुम्ही, रोज आहे सकाळची मॉर्निंग. भाजी झाली का भाकरी करून घेते ज्वारीची. काल पोळ्या केलेल्या. आम्ही आता जास्त करून ज्वारीच्याच भाकरी मिस्टर बोलतात रोज खायचे. लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा. लसणाच्या फोडणीचा एकदम खमंग वास खूप आवडतो मला. तर मी पण आता मला वाटतं भाकरीसाठी, पोळीसाठी बाई ठेवावी. कारण म्हणजे तेवढा वेळ वाचेल माझा. अशी माझी सकाळ प्रसन्न असते. रात्रीच भाज्या वगैरे निवडून ठेवते. उद्या काय बनवायचं आहे नियोजन ठरवून ठेवते. त्याच्यामुळं सोपं जातं मला. मग मी इझिली आनंदाने काम करते. आणि आता हे लाईव्हला पण योगाला जाण्यासाठी तयारी केलेली आहे. तर आता तिखट मीठ घालून भाजी मस्त थोडेसेच पाणी थोडंसं घालायचं आणि वाफेवरच शिजवून घ्यायची. दाण्याचा कूट घालायचा आणि आपण ज्वारीची भाकरी बनवायला घेणार आहोत. तर गप्पा मारत मारत मी इथे काय सांगणार होते तुम्हाला. माझा किचन मला खूप आवडतो.
खूप मी त्याला क्लीन पण ठेवते आणि तुम्ही पाहत असाल सगळं आम्ही कसं ऑर्गनाईज केलेलं आहे किचनमध्ये. पहिले पूर्वीचे व्हिडिओ पहा तुम्ही, किचन कसा सेटअप केलेला आहे. तर आता मला दसऱ्यासाठी क्लिनिंग करायची आहे, डीप क्लिनिंग. ते पण मी दाखवेल. पहिल्यांदा मी विचार करत होते अर्बन कॅपवाले क्लिनिंगला घेते करायला. पुन्हा मग मी घेत असते अर्बन कॅपच्या सर्विस, पार्लरची घेते. आता काल परवा मी फेशियल पण केलं. खूप छान वाटतं आणि ते प्रॉडक्ट आपल्यासमोरच फोडतात. पूर्ण फेशियल किट आपल्याला दाखवून वापरतात, कसं काय काय प्रॉडक्ट असणार आहे तेच अप्लाय करतात. बाहेर पार्लरमध्ये आपल्याला कळत नाही ते लोक काय वापरतात आपल्या चेहऱ्यावरती. आणि माझी स्किन ऑलरेडी चांगलीच आहे, पण तरी मी नवरात्रीसाठी फेशियल करून घेतलेलं आहे. तुम्हाला माझी माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जे नवीन सबस्क्राईब जोडलेले आहेत थँक्यू सो मच बोलते. आणि पुढे पण होणार आहात त्यासाठी मी थँक्यू, धन्यवाद बोलते. आता इकडे मी ज्वारीची भाकरी बनवून घेते. पहा, भाजी बनवून झाली. तशी माझी सलग कंटिन्यू कामं चालू असतात. खूप छान वाटतं फ्रेंड्स, कमेंट्स केल्यावरती आणखीन व्हिडिओ बनवायला, काम करायला उत्साह वाढतो, प्रेरणा मिळते. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. नवीन दसऱ्याचे 9 दिवसाचे सर्व तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. मी काय काय मेकअप करणार आहे, कशा लुकमध्ये असणार आहे. तर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन येईल तुम्हाला. आणि या वयात पण मी उत्साहाने कशी प्रत्येक वर्तमानात जगत असते हे तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. सुख दुःख पण असतात, ते पण मी तुमच्याशी सर्व शेअर करते. डेली माझे लाईव्ह पण असते एक्सरसाइजला, मी तुमच्याशी जोडलेली आहे रोजच्या रोज. तर असेच तुम्ही प्रेम देत राहा, प्रेम करत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. तर हे मी दुपारी लंचला पण भाकरी आम्हाला पण होते, भूक लागते एक्सरसाइज नंतर. मग मी हे गरम गरम घरचं जेवण आम्ही जेवतो. नाश्ता स्किप करते कारण एक्सरसाइज करायची असते. बनवला तर खाते पण मी अगोदर, असं काही नाही. पोहा वगैरे बनला असेल तर खाऊन पण घेते. पण आता भाकरी भाजी बनवली असल्यामुळे टिफिन पण झालेला आहे आणि आम्ही आता 11-12पर्यंत दुपारी लंच पण करत असतो. ही गावावरून आणलेली ज्वारी आहे मिस्टरांनी. छान भाकरी होतात आणि चवीला पण खूप चांगली लागते. ज्वारीच्या भाकरीचे मी बेनिफिट्स सांगितलेले आहेत. वजन खूप प्रमाणात, फायबर, वजन कमी करण्यास मदत होते. आता आम्ही सगळ्या आवडीने खातो, भाकरी पण आणि पोळी पण. तर पोळी थोडंसं प्रणीतला लागतात, तशी मी पोळ्या पण बनवत असते मध्ये मध्ये. तर आज भाजी भाकरी बनवलेली आहे. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, प्रेम करत राहा, प्रेम देत राहा, आनंदी राहा, आनंद वाटा, आनंद लुटा, या व्हिडिओमधनं सांगते. आणि नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे. असेच चॅनलवर प्रेम करत राहावा. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.